आज आपण या ठिकाणी सांगली शहरामध्ये जय मल्हार नाश्ता सेंटर, सांगली विश्रामबाग, आसनी आश्रम, कुंभार मळगा, ओमकार पार्क या ठिकाणी आपण चाललेलो आहोत. तरी आपण त्या भेलचा आणि त्या नाश्त्याचा आस्वाद घ्या त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. पुढं दिसत आहे जय मल्हार भेल व नाश्ता सेंटर. या ठिकाणी पाणीपुरी, भेलपुरी, रगडापुरी, दहीवडा, इडली, सांबर, डोसा असा अनेक प्रकारचा नाश्ता वर्षानुवर्षी या ठिकाणी जय मल्हार भेल व नाश्ता सेंटर या ठिकाणी चालत आलेलं आहे. त्याचा आस्वाद घेण्यासाठी सांगली शहरातूनच नाही तर सांगली जिल्ह्यातून बाहेरून लोक या ठिकाणी येतात, त्याचा आस्वाद घेतात आणि खरोखरच सर्वजण आस्वाद घेऊन त्या नाश्त्याचा, त्या सेंटरचं खूप कौतुक करत आहेत. आणि त्यांचं जे सर्व जे श्रेय आहे ते श्री राजेंद्र गायकवाड यांच्याकडे जातं. आज खूप मेहनतीने ते खूप त्या ठिकाणी म्हणजे लोकांना नाश्त्याचा आस्वाद देतात, लोकांची काळजी घेतात, लोकांना बसण्याची व्यवस्था या ठिकाणी खूप त्यांनी या ठिकाणी चांगली केलेलं आहे. त्याचनंतर जसं की एखादा धाबा असतो, एखादा गार्डन असतं, तसं त्यांनी स्वतःच्या जागेमध्ये ही नाश्ता बनवलेला आहे की खरोखरच एक वेळ देऊन खरोखरच त्या ठिकाणी भेट द्या, त्या नाश्त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला खरोखरच बरं वाटेल. आणि मी त्यांना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना मी राजेंद्र गायकवाड यांना शुभेच्छा देतो. कोणालाही इथे यायचं असेल, नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तरी या ठिकाणी यायचं आहे. नाश्ता या ठिकाणी तुम्हाला जे काही नाश्ता जो सांगितला त्याचा आस्वाद भेटेल. पुन्हा एकदा या जय मल्हार भेल नाश्ता सेंटर यांचे मालक श्री राजेंद्र गायकवाड यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.